हॅलो अँड वेलकम बॅक टू यंग ट्रेडर्स. सो मी आत्ता 5 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. कालचा लेफ्ट साईडला, आजचा राईट साईडला ऑब्व्हियसली ज्यांना दिसत असेल की आजचं मार्केट बेसिकली कालच्या मार्केटचं कंटिन्युएशन होतं. हे असं का होतं? कारण ग्लोबल क्यूज बऱ्यापैकी स्टेबल होते, काही विचित्र गोष्टी होत नव्हत्या. ट्रम्पने काय अनाऊन्स केलं नव्हतं. वाय स्टेबल होतं. वाय इझी सांगत होता की 300 आणि 350च्या मध्ये राहील मार्केट, ऍटलिस्ट सुरुवातीला. नाही, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्याच झाल्या रे. तिथेच मार्केट ओपन झालं, खाली गेलं, त्याच रेंजमध्ये फिरत होतं. ट्रेड करणं सोपं होतं आज, ऍटलिस्ट फर्स्ट हाफ मध्ये. हे तीन 12:20 ते 10, त्याच्यानंतर 11:05 ते वरती 12 पर्यंत, साधारण 12:30 पर्यंत. हा ट्रेड एक कॅप्चर करणं, पूर्ण मोमेंट कॅप्चर करणं थोडं कठीण होतं. रिझन आहे की ह्या पॉईंट पर्यंत वाय सगळा निगेटिव्ह होता. 300ला पण कॉल चार्टिंग दिसत होतं आणि तरीही अपोजिट मुवमेंट मिळाली. मेनली ही मुवमेंट बँक्समुळे मिळाली. ठीक आहे, बँक निफ्टी तसं वरती गेली. तुम्ही चेंज बघितला आज किती कोण वरती गेलंय, तर दिसेल की सगळ्यात जास्त मुवमेंट मिळाले बँक निफ्टी, जे 1.5% वरती गेलं. इंडिया विक्स तसा आज खाली आलाय, बट आज इंडिया विक्स कमी असून प्रीमियम चांगले होते. रिझन असं की काल जे इंडिया विक्स सुरू झाला ओपनिंगला, इंडिया विक्स किती 20ला होता आणि मग तो 16ला खाली आला. आज ओपन 16ला झाला आणि मग 15ला खाली आला. त्यामुळे त्याच्या प्रीमियमवर तेवढा कालच्या एवढा इफेक्ट नाही झाला. काल प्रीमियम्सच नव्हते, आज चांगले प्रीमियम्स होते, ट्रेडेबल प्रीमियम्स होते. थर्ड थिंग, उद्याचं मार्केट कुठे ओपन होईल हे सांगणं आत्ता कठीण आहे. ग्लोबल क्यूज सगळे निगेटिव्ह असतात आत्ता तर, पण निफ्टी पॉझिटिव्ह, राईट. दिसलं ग्लोबल क्यूज निगेटिव्ह आहेत US मार्केटसाठी, पण निफ्टीचे फीचर्स, गिफ्ट निफ्टीचे, ते पॉझिटिव्ह होते. त्याचं रिझन काय? की ट्रम्पने टॅरिफ लावलेत परत चायनावरती. टोटल चायनावरती टॅरिफ आता आय थिंक 245% पर्यंत इन्क्रीज केलेत. ऍट द सेम टाइम ट्रम्प म्हणालाय की मी जगावरती टॅरिफ 1.5% पर्यंत कमी करणार आहे. बेसिकली आता 10 आहे, ते 1.5 ला येईल. आता ही गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे. बॅड न्यूज कोणासाठी? अमेरिकन लोकांसाठी ऑब्व्हियसली, कारण सगळ्यात मोठा देश त्याच्यातनं ते इम्पोर्ट करतात. त्याच्यावरती त्याचा माल बेसिकली 250% महाग होईल. बट ऍट द सेम टाइम त्यांनी स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि अजून काही गोष्टी त्याच्यातनं एक्सटेंड केलेल्या आहेत. लाईक इंडियामध्ये पण टॅरिफ आहेत आपल्याला, पण IT सर्व्हिसेस आणि मेडिकेशन्स, फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स, आय थिंक केमिकल्स पण, ही सगळी एक्सेप्ट आहेत टॅरिफ पासून. सो त्याला टॅरिफ बसत नाही. चायना त्यात म्हणालाय की आम्ही रेअर अर्थ मिनरल्स एक्सपोर्ट करणार नाही. त्याने ट्रम्प वन सेकंड चिडलेला आहे. सो ग्लोबल मार्केट्स याला कसं रिस्पॉन्ड करतात, नॉन अमेरिकन ग्लोबल मार्केट्स याला कसं रिस्पॉन्ड करतात हे बघू. पण उद्या एक्झॅक्टली मी सांगू शकत नाही की इथे ओपन, राईट. पण ग्लोबल मार्केट्स प्रमाणे गेलं तर खाली ओपन व्हायला पाहिजे. गिफ्ट निफ्टी प्रमाणे गेलं तर आहे तिथे ओपन व्हायला पाहिजे. गिफ्ट निफ्टी आता 410ला, इथे 410 टाटा मार्केट बेसिकली तिथे. सो उद्या सकाळी समजा दिसलं की गिफ्ट निफ्टी पण 2% पडले, ग्लोबल मार्केट्स पण पडले, तर ऑब्व्हियसली मार्केट खाली ओपन. किती खाली सांगू शकत नाही, बट मोस्टली 300च्या अराउंड ओपन होईल. 300च्या थोडं वरती किंवा थोडं खाली, साधारण अर्धा 1%. वरती ओपन झालं तर कुठे ओपन होईल? आत्ता तरी दिसतंय की 500च्या खाली ओपन होईल किंवा 500च्या थोडं वरती ओपन होईल, राईट. ह्या एरियामध्ये, ह्या दोन बॉक्सेसच्या मध्ये. तसं ओपन झालं तर आपल्या लेव्हल्स काय असतील त्याच्यासाठी आत्ता आपण वाय बघू. उद्या बाय द वे एक्सपायरी आहे. हे सगळे ऑप्शन्स आहेत ते 17 एप्रिलचे आहेत. उद्या एक्सपायर, परवा सुट्टी आहे, ट्रेडिंग हॉलिडे. सो उद्या लास्ट डे वीकचा. सो मार्केट थोडंसं वोलेटाईल असणं एक्सपेक्टेड. इथे दिसतंय की 400ला कॉल्स जास्त आहेत, राईट. पुट कॉल रेशो मध्ये आपल्याला कळतं. 350ला पुट्स जास्त. बेसिकली 400ला रेजिस्टन्स बनतोय, पण मार्केट ऑलरेडी 400च्या वरती आहे. 350ला सपोर्ट बनतोय, मग इथे कुठेतरी सपोर्ट. सो ह्याच्यामुळे काय होणार आहे की मार्केट ओपन झालं जर का ते 400च्या वरती असेल, मी आता म्हणतोय 400ला सपोर्ट बनेल, पण ते चेंज होईल उद्यापर्यंत. पुट्स वाढतील. 400 सपोर्ट रेजिस्टन्स सारखा ऍक्ट नाही करता, सपोर्ट सारखा ऍक्ट करेल. बेसिकली वरती ओपन झालं, 400च्या वरती राहायला ट्राय करण्याची शक्यता जास्त आहे. वन सेकंड, अज्युमिंग ग्लोबल क्यूज न्यूट्रल. खाली ओपन झालं, ऑब्व्हियसली 400 रेजिस्टन्स असणार आहे. एक स्ट्रॉंग सपोर्ट अप्लाय 300. मार्केट कुठेही ओपन झालं तरी तुला 300 ब्रेक करणं कठीण जाईल, अजून ते 300च्या वरती ओपन.
का? कारण आज मार्केट, कालपासून ऍक्च्युली मार्केट सारखं 300ची लेवल टेस्ट करतोय, पण खाली अजिबात गेलं नाही, सक्सेस नाही मिळाला त्याला. वरती 23,500 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स असेल आपला, त्यानंतर 23,600 असेल. माहिती आहे, हे ग्लोबल क्यूजवर, सॉरी, हिस्टॉरिकल क्यूजवर आलेले. सो उद्यासाठी काय होईल, उद्या सकाळी तुम्हाला बघायला लागेल की ग्लोबल मार्केट्स कुठे आहेत. जर का दिसलं की नॅसडॅक अजून 5% निगेटिव्ह आहे, हा ऑब्व्हियसली इंडियन मार्केट थोडं खाली ओपन होईल. दिसलं गिफ्ट निफ्टी 2% वरती, थोडंसं वरती ओपन होईल. दोन्ही खूप पॉसिबिलिटीज कमी आहेत. मोस्टली साधारण ह्या एरियात ओपन होणार आहे 400 ते 500च्या मध्ये, त्या थोडंसं इव्हन खाली, लेटचे 350 ते 500च्या मध्ये. आय नो मोठा एरिया आहे, कारण अनसर्टनिटी आहे. ग्लोबल मार्केट्स काय रिस्पॉन्ड करतात त्याच्यावरती बघितलं. पण रेसिस्टन्स कुठचा असणार आहे आपल्याला, 400च्या खाली ओपन झालं पहिला 400, 450, जो हा बॉक्स ड्रॉ केला आहे तो, 500 आणि मग 600. खाली ओपन झाला तर सपोर्ट्स कुठचे असणार आहेत, ऑब्व्हियसली पहिला 300, त्याच्यानंतर परवाचा, सॉरी कालचा हाय 15 एप्रिलचा जो हाय होता तो 204. हे दोन स्ट्रॉंग सपोर्ट आहेत. हे ब्रेक झालं तर मार्केट फ्री फॉल खाली करू शकता अगदी 23,000 पर्यंत. 23,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून एक तर एवढं खाली जाणं खूप अनलाइकली आहे, कन्सिडरिंग आज वरती गेल्या आणि उद्या एक्सपायरी. वरच्या साईडला वन सेकंड मी सांगतोय, 500, 600, 400च्या खाली ओपन झाला तर 400 आजचे हाय बेसिकली. वाय वन सेकंड आपण बघू की चेंज मध्ये दिसतंय इथे 450 रेजिस्टन्स बनतोय, 400ला सपोर्ट बनतोय. एक्सपायरीला मोस्टली समजा मार्केट फ्लॅट राहिलं तर 400 आणि 450च्या मध्ये राहील. बेसिकली आता जिथे आहे तिथेच राहील, या आयडियात, ह्या बॉक्स. त्या दोघांच्या मध्ये बेसिकली 400 आणि 450च्या मध्ये मार्केट राहिलं तर त्याचं ट्रेडिंग अवॉइड करा. रिझन आहे की प्रीमियम्स खाल्ले जाणार आहे, उद्या एक्सपायरी टाइम व्हॅल्यू खूप जास्त डिके होईल. सो आजच्यासाठी इतकंच. वन सेकंड लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू.